तर आपण ही दृश्य बघतोय दादरमधली। दादरमध्ये काँग्रेसचं रेल रोको आंदोलन जे आहे ते सुरू आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे तलाठी भरती महाघोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा ही प्रमुख मागणी या ठिकाणी या सर्व आंदोलकांची आहे। मात्र या दरम्यान हे सर्व आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट देखील झालेली आणि या आंदोलकांना पोलीस उचलून बाजूला करत असल्याचं बघायला मिळतंय, कारण या ठिकाणी लोकल अडवण्याचा प्रयत्न या सर्व आंदोलकांकडून केला जातोय। एमपीएससी 2024 जाहिरातीत सर्व संवर्गातील जागा वाढवाव्यात ही मागणी देखील यावेळेस त्यांची आहे आणि त्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, आपण बघतो या ठिकाणी पोलीस जे आहेत हे सर्व आंदोलकांना उचलून प्लॅटफॉर्मवरती ठेवत असतानाचे दृश्य दिसत आहे। सविस्तर माहिती या आंदोलनासंदर्भात। सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण बघतोय या ठिकाणी दादरमध्ये युवक काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। तर या ठिकाणी लोकल सुद्धा अडवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी या सर्व आंदोलकांची झाली असल्याचं आपण बघतोय। युवक कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। त्यांनी बोरिवलीला जाणारी जी रेल्वे आहे ती रोखलेली होती। आपण पाहू शकता तलाठी भरतीमध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत त्याची एसआयटी चौकशी व्हावी या मागणीसाठी युवक काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। त्यांनी ते रेल रोको केलेला होता। पोलिसांकडून त्यांची धरपकड जी आहे ती सुरू झालेली आहे। तब्बल 10 मिनिटं या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको केलेली होती आणि त्याचमुळे कुठेतरी प्रवासी खोळंबले होते। आता पोलीस आणि युवक काँग्रेस त्यांची काय नेमकी मागणी आपण पुन्हा जाणण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल तुमची काय नेमकी मागणी आहे? सर काय नेमकी मागणी तुमची? कशासाठी रेल रोको आंदोलन केलं होतं? फडणवीस सरकारने जी तलाठीची भरती केलेली होती त्या भरती प्रक्रियेत अनेक घोटाळे झालेले होते। युवक काँग्रेसने त्याचे वेळोवेळी पुरावे सादर केलेले आहेत। तरी ह्या फडणवीस सरकार शिंदे सरकारने त्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही। आमच्यासारखे आणि इतर मुलांसारखे लाखो तरुण आज नोकरीसाठी